तर आम्ही अन्याच्या विरोधात लढतोय। आम्ही मराठी राम मंदिराला नंतर जाऊ आरक्षण मिळाल्यावरती। आता इथंच साजरा करू 22 तारखेला। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे आणि मराठा समाजाचा संकल्प तोच आहे, स्वतःचे पोरं मोठे करणे। त्याच्यासाठी मुंबईला गेल्याशिवाय पर्याय नाही। ते शेवटचं आणि पहिलं आंदोलन आरक्षण मिळवायचं। चंद्रकांत पाटील म्हणाले आणखीन 1 वर्ष आरक्षण मिळणं कठीण आहे, 1 वर्ष लागू शकतं, शक्य नाही असं म्हणाले। बरोबर आहे त्यांचं, 50 वर्ष लागू शकते। दादा म्हणल्यावर तिथं काय बघायचं, मराठ्यांचं कल्याण व्हायला। आणि आम्ही ते आरक्षण मागितलंच नाही। आमच्या 54 लाख नोंदी सापडल्यात। महाराष्ट्रातला मराठा आणि कुणबी एकच आहे, हे आता सिद्ध झालंय। महाजन साहेबांनी सांगितलं होतं, आम्ही 4 दिवस वेळ दिलता, त्यावेळेस ते म्हणले 4 दिवसात कायदा पारित होणार नाही। तुमच्या मागणीप्रमाणे जर तुम्हाला आरक्षण द्यायचं असलं तर त्याला आधार लागत, पुरावे लागतात। 54 लाख पुरावे मिळालेत। मराठा आणि कुणबी एक असलेल्याचा आधार घ्यायचा आणि कायदा पारित करायचा 2 घंट्यात होऊ शकतो, करायचा असला तर। नसेल करायचं तर मुंबईत आम्ही मराठी येणार आणि आरक्षण घेऊनच वापस येणार। मराठी आता घरी थांबणार नाहीत। ते सुप्रीम कोर्टाच्या आरक्षणाविषयी चंद्रकांत दादा बोलले असतील, ते आरक्षणाची मागणीच मराठींची नाही, कारण ते टिकल का नाही टिकल हा संभ्रम आहे। कारण इंद्र शहानी जजमेंट सांगतं की 50%च्या वर गेल्याच्यानंतर टिकणार नाही। आम्ही ती मागणी केलीच नाही। 50%च्या आतमध्ये ओबीसी आरक्षणात मराठा आहे। आम्ही इथं असताना आमची जमीन बीडमध्ये आहे उदाहरणार्थ, आम्हाला 200 किलोमीटर कशाला देत आहे? आम्ही इथं आहेत, आम्हाला इथंच पाहिजे। ते आम्ही घेतोय का नाही विचारनंतर बघा। चलो, धन्यवाद। अयोध्येला तुम्ही जाणार आहेत का? राम मंदिर हे बघा, तो भारतीय जनतेचा आनंदाचा दिवस, तो दिवस। आंदोलन हे खूप दिवसापासून आहे, खूप 4-5 महिन्यापासून आमच्या टप्प्यानुसार काम सुरू आहे। आम्ही 20 तारीख धरली, 18 तारखेपर्यंत सरकारनं 144 मुंबईत लागू केला, म्हणून 20 तारीख आम्ही मराठ्यांनी धरलेली। आम्ही इथे साजरा करू शकतो आनंद, कारण मनात असायला लागतं। तिथं गेला एखादा शेतकरी, एखाद्याची भावना महत्त्वाची, त्याचा भाव जर असला तर शेतातून सुद्धा रामाचं स्मरण करू शकतो। आपण उठल्यावर रोज सगळे रामरामच करतो। आम्ही 20ला निघणार आहेत मराठी घराघरातली, आम्ही रस्त्याने आनंद मराठी व्यक्त करू, नंतर आरक्षण मिळाल्यावर जाऊ। प्रभू रामचंद्राला काय साकडे घालाल तुम्ही? काय केंद्र सरकारला आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांना सद्बुद्धी द्या आणि मराठ्यांचं आरक्षण लवकर मिळावं, कारण रामाने अन्यायाच्या विरोधात संघर्ष केलेला आहे। मराठाही अन्यायाच्याच विरोधात संघर्ष करतोय। मग जर ही एवढी मोठी पायी रॅली जर मुंबईला करोडोच्या संख्येनं जाणार असली, विरोधात लढतोय। आम्ही मराठी राम मंदिराला नंतर जाऊ आरक्षण मिळाल्यावरती। आता इथंच साजरा करू 22 तारखेला, आनंद इथंच व्यक्त करू आम्ही। पण आम्ही आरक्षण आता घेणार। आणि मराठ्यांना विनंती आपल्या माध्यमातून, चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून, मराठ्यांना आता नका घरी राहू। पोरं मोठे करायची एवढीच वेळ आहे आणि शेवटचं आंदोलन आहे मुंबईचं, होऊन जाऊ द्या एकदा शेवटचं, पण शांततेत मुंबईला चला। 13 तारखेला छगन भुजबळांची सभा आहे, कसं? ज्याला त्याला अधिकार घेण्याचा, त्याबद्दल आम्ही काय बघणार नाहीत। 13ला असो नाही तर 16ला असो, पण त्याचं जाऊन तिकडे, ते काय कामातून गेलेला माणूस।